आशिष, मी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. मंडळी, आपण आलेलो आहोत अलिबागमध्ये आणि माझ्या मागे तुम्ही हा अथांग समुद्र पाहताय. मी जेव्हा जेव्हा या समुद्राकडे पाहतो ना, तेव्हा माझ्या मनात एकच विचार येतो की या समुद्राच्या पोटात काय काय दडलंय हे कसं जाणून घेता येईल. तसंच एका स्त्रीच्या मनामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत हे कसं समजून घेता येईल. कसं आहे, समुद्राच्या पोटात काय दडलंय हे बघण्यासाठी आपण त्यामध्ये उडी घेऊ शकतो. तसंच एका स्त्रीत मन जाणून घेण्यासाठी ना, तिच्याशी मनमोकळेपणाने ना बोलायला हवं. चला तर मग माझ्या इथल्या सगळ्या सख्यांचं आणि माझ्या ताईंचं मन जाणून घेऊया आणि बघूया आजच्या भागामध्ये कोण होते हुकमाची राणी, जी विराजमान होते तिच्या मानाच्या खुर्चीवर आणि घेऊन जाते तिच्या हक्काचा माहेर. तेव्हा जाऊया आपल्या पहिल्या खेळाकडे. सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला. ह्या खेळाचं नाव आहे जरा कांद्या. हे असं खेळाचं नाव आहे आमचं, जरा कांद्या. खेळाचं नाव काय ताई? जरा कांद्या. खाली दे या बात आहे. ताई, खेळाचं नाव सांग बरं. जरा कांद्या. जरा कांद्या. कशी हसते ताई. व्हेरी गुड. खेळाचं नाव होऊन जाऊ दे. जरा कांद्या. आग्या आग्या. ओके, हरकत नाही. परत दे बाबा इथं. बरं, हा खेळ असा आहे. काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर एक हात मागे आणि एका हाताने हे कांद्याचे जे पदर असतात ना, तो ते एक एक पदर जो आहे तो काढायचे एका हाताने. ओके, 1 2 3. दोन मिनिटाची वेळेची मर्यादा. पदर तोडायचे नाहीयेत, अख्खे जे पदर असतील तेच मोजले जाणार आहे. कोणाचा ते राग काढू नका कांद्यावर. आणि शेवटची 10 सेकंद. 10 9 आणि 1. वेळ संपलेली आहे. आणि आता वेळ झालेली आहे निर्णयाची. अरे, हे आता मोजायचे कसे? ओके, ठीक आहे. तरी पण आपण मोजूया. आधी सगळ्यात आधी आपण पहिल्या त्या ताईंपासून मोजूया. आणि वेळ झालेली आहे निर्णयाची. सगळ्यात कमी ज्या ताईने पदर गोळा केलेले आहेत, निवडलेले आहेत, ती ताई आहे मिनल ताई, जिने 11 पदर गोळा केलेले आहेत. त्यानंतर 16 पदर ज्या ताईंनी गोळा केलेले आहेत, ती ताई आहे अपूर्वा ताई, जिने 16 पदर कांद्याचे गोळा केलेले आहेत. आणि 18 पदर ज्या ताईंनी गोळा केलेले आहेत, ती ताई आहे रितू ताई, जिने 18 पदर गोळा केलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही तिघी जणी बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या ताईंचं खूप खूप अभिनंदन, कारण तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेला आहात. आणि आता हळूहळू खेळ आपला कठीण होत जाणार आहे, कारण हुकमाची राणी होणं इतकं सोपं नाही. ओके, पण आपण दुसऱ्या खेळाकडे जाणार आहोत. पण त्याआधी जाऊया आपण आपल्या माहेरच्या आठवणीमध्ये. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव माहेरचं आहे सुप्रिया दत्तात्रय चव्हाण आणि सासरचं नाव आहे सुप्रिया संतोष मोरे. काय सांगशील ताई माहेर बद्दल? तू माहेर माहेर बोलल्यावरती पहिली आई असते. आई भाऊ म्हणजे सगळे आहेत माझ्या माहेरमध्ये, भाऊजे वगैरे सर्व आहेत. पण आईने आमच्यासाठी खूप कष्ट म्हणजे केले आहेत. आम्ही 3 भावंड, 2 बहिणी 1 भाऊ. मोठी असल्यामुळे जास्त जबाबदाऱ्या माझ्यावरच असायच्या. आई कामाला जायची इकडे, म्हणजे शेतावर, म्हणजे जे पण काम असेल ते करायची ती पूर्वीपासून. पप्पा जास्त ड्रिंक करायचे आमचे, पण जायचे कामाला, पण जास्ती असायचं त्यांचं. मी जास्ती शिकली पण नाही. 9वी शिकले. 9वी नंतर मग असं आईला मदत वगैरे करायची कामाला. लवकर लग्न झालं नंतर 18 वयामध्ये. पण काय असं तुला आईबरोबरचा एखादा प्रसंग किंवा तर एखादा असा किस्सा तुला इथे सांगावं असं वाटतं की जो अजूनपर्यंत लक्षात आहे? पप्पा जास्त दारू प्यायचे, त्याच्यामुळे इकडे तिकडे पडायचे रस्त्यावरती. आणि मग कोणतरी सांगायला यायचं की आज पप्पा इथे पडलेत, तिथे पडलेत. मग आईसोबत मी रात्री 11-12 किती वाजू दे, आम्ही दोघी
त्यावेळेला बॅटरी पण नसायची आमच्याकडे. आम्ही असंच काहीतरी बत्ती वगैरे काय मेणबत्ती वगैरे घेऊन जायचो शोधत आई पप्पांना. खूप त्रास दिला म्हणजे त्रास व्हायचा पप्पांच्या वागण्यामुळे. नंतर मग भाऊ वगैरे पण मोठा झाला, शिक्षण झाले, माझं पण लग्न झालं होतं. मग भावाचा सपोर्ट जास्त आईला झाला आणि आता तो छोटा असून खूप मोठ्या जबाबदाऱ्या पार पडतोय. वा, नक्कीच. मग आता खूप सुखात आहे. म्हणजे आईला आमच्या काही टेन्शन नाही. आई काम करायची बंद अजून झालेली नाही आहे. तो सांगतो कामाला जाऊ नको, तरी पण तिला सवय आहे त्या कामाची, ती बंद होत नाही अजूनपर्यंत, तशीच काम करते ती. ओके ताई, मग तुला आज जसं तू आज आईबद्दल इतकं सांगतेस, आईने ते त्यावेळेला कष्ट केलेस बाबांनंतर, आज या माध्यमातून तुला आईला काय सांगावं असं वाटते? माझी आई म्हणजे आई सर्वांची सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची असते, देवासारखी असते. आणि माझी आई पण माझ्यासाठी खूप म्हणजे मी सांगू नाही शकत अशा हे आहेत माझ्याकडे. म्हणजे खूप चांगली मजा आहे आणि म्हणजे सगळ्या देवांना बोलावं तेवढं म्हणजे पूजनीय आहे माझी आई त्याची माझ्यासाठी. ताई नक्कीच, जसं तू म्हणालीस की भाऊ वडिलांनंतर भावाचा खूप मला आधार आहे. आणि आता पण माझं कोणताही म्हणजे कोणतीही अडचण असू दे, मुलांचं असू दे, माझं स्वतःचं असू दे, किंवा आणखीन कोणतंही म्हणजे कोणती वेळ वाईट असू दे, चांगली असू दे, कोणते डिसिजन घ्यायचे असतील तर मी माझ्या भावाला विचारते. त्याचं काय असेल तर तो मला विचारतो. आम्ही दोघं मिळून सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आत्यांमध्ये. हे भावा बहिणीचं अजून नातं सध्या असंच आयुष्यभर राहू दे. खूप चांगलं आमचं नातं आणि असंच राहू दे. नक्कीच मी चरणी प्रार्थना आहे तशी. नक्कीच राहील. आणि तुझ्या आईला सुद्धा खूप अत्यंत निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो हीच मी स्वामींची आणि प्रार्थना करू. आता आपण या ताईंशी बोलूया. नमस्कार, माझं नाव माहेरचं नाव आहे भारती शिवराम ग्रव आणि सासरचं नाव आहे मिनल महेश ग्रव. ओके, आणि सासर माझं नागाव अलिबाग आणि माहेर माझं शिवडी मुंबई. काय सांगशील ताई माहेरबद्दल? माहेरबद्दल सांगायचं बोललं तर माझे वडील मिलमध्ये कामाला होते. त्याच्यानंतर ते लवकरच गेले. मग भाऊजांनी आमचं सर्व केलं. माझं लहानाचं मोठं मला त्यांनीच केलं. 8 वर्षाची असतं माझी आई वडील आणि वडील काहीतरी 9-10 वर्षाचे असतात. सगळं तुझं बालपण आणि सगळं तुझं असंच. भाऊ आणि माझ्या भावानीच केलं. आणि मला असं दाखवलं नाही माहेरपणाचं की आई नाही म्हणून. त्यांनी सर्व माझं त्यांनीच केलं. आई आणि बाबांची दोघांची माया त्यांनी. हां, माया वडिलांनी माझी कशी तेव्हा होती तेव्हा माझ्या माया करत होती. नंतर मग ते गेल्यानंतर मग भावानीच केलं माझं सर्व. आणि मग त्यांनी लग्न सर्व व्यवस्थित मला करून दिलं. माझं त्यांनी सर्व व्यवस्थित करून दिलं त्यांनी. ओके ताई, खूप छान. आणि हे तुमचं भावा बहिणीचं प्रेम असंच छान आयुष्यभर राहू दे. ओके, आता आपण खेळायला सुरुवात करूया. माहेरच्या या गोड आठवणीनंतर आता आपण सुरू करूया आपल्या या मजेशीर खेळाला. या खेळाचं नाव आहे फू फू फुगा आणि माझ्याकडे बघा. खेळाचं नाव काय? फू फू फुगा आणि माझ्याचकडे बघा. हा, ताई व्हेरी गुड, मस्त. आई ताई सॉलिड आहे, हे मस्तच करते. हा हा, फू फू फुगा आणि माझ्याकडे बघा. या. ओके, क्या बात आहे, व्हेरी गुड. आता हा खेळ असा आहे की तुम्ही बघताय की तुमच्यासमोर प्लॅस्टिकचं भांडं आहे. ओके, आणि प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये 3-3 फुगे आहेत. काय करायचे, एका वेळी एक फुगा फुगवायचे, व्यवस्थित फुगवायचे, त्याला गाठ मारायचे. गाठ मारून झाल्यानंतर स्वतःच्याच अंगावरती फोडायचे, कमरेच्या खाली, हा पायावरती वगैरे असं फोडायचे. ओके, तो फुगा फुटला की दुसरा फुगा फुगवायला घ्यायचे, त्याला व्यवस्थित गाठ मारायचे, तोही फुगा फोडायचे. हा, फोडताना एकाच हाताने फोडायचे, 2 हाताने फोडायचा नाही. अशा पद्धतीने 3 फुगे फोडायचे. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये 3च्या 3 फुगे फोडेल ती असणारे विजेती. अशा 3 ताई विजेत्या होणार आहेत आणि 2 ताई होणारे बाद. 1, 2 आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यवस्थित. 1, 2, 3. उभं राहूनच. हा, लगेच दुसरा फुगा माझ्याकडे जर तो फुगत असेल तर दुसरा फुगा घ्यायचा. तर एखादा फुगा लिकेज असेल, गाठ मारायचे. हा हा, फोडायचे. हा हा, ज्या व्यक्ती होती अरे बापरे, क्या बात आहे, व्हेरी गुड ताई. या, हा शबाश. हा, अरे क्या बात आहे, ओके, व्हेरी गुड. हा, अरे एवढीचा फुगा हा कसा फुटता. हा, जवळजवळ, हा जवळजवळ हापूस फुगवलायस तू. अरे बापरे,
हा शबाश शबाश. मी आधीच सांगितलं होतं फुगा लिकेज असेल तर लगेच सांगायचं. लवकर लवकर हात वरती करायचं. तिने फुगे हात वरती करायचं आहे. व्हेरी गुड. हा शबाश शबाश. हा ताई हा हात मारायचे. हा हात वरती करायचं आहे. व्हेरी गुड ताई. हा हा होऊन जाऊ दे ताई. शोभा हात वरती करायचंय. हा ताई जवळ जवळ बास्केटबॉल खेळते. अरे बापरे हात वरती करायचंय. वेळ झालं एकदा बास्केटबॉल बॉल टाकला बास्केटमध्ये. मी सांगितलं होतं की एक फुगा फुटल्यानंतर दुसरा फुगा फुगवायला घ्यायचंय. ओके हे जे काय फुगे फुगवलेले आहेत बघू तिसरा बघू. कोकणात आल्यानंतर हे जे काय मला आंबे मिळालेले आहेत हा काही हे फुगे कसे फुटतील मला सांग बरं. ओके ठीक आहे हरकत नाही. निर्णय तुमच्या समोर आहे. ज्या ताईनी कमीत कमी वेळेमध्ये तिन्हीच्या तिन्ही फुगे फुगवले ती ताई आहे कांचन ताई, जी गेलेली आपल्या शेवटच्या खेळाकडे. त्यानंतरची ताई आहे अंजली ताई, ती सुद्धा गेलेली आपल्या शेवटच्या खेळामध्ये. आणि तिसरी जी ताई आहे जी शेवटच्या खेळामध्ये गेली ती ताई आहे सुप्रिया ताई. त्याच्यामुळे ह्या तिघी जणी गेलेल्या आहेत आपल्या शेवटच्या खेळाकडे आणि 2 ताई मात्र बाद झालेल्या आहेत. त्याच्यामुळे सन मराठीकडून तुम्हाला भेटवस्तू मिळणार आहे. या खेळातून मात्र 2 बहिणींची इथे ताटातूट झालेली आहे. सासू सून आहोत. सासू कोण आहे? कांचन. ही सासू आहे? त्यांची सासू? अख्खं कुटुंबच घेऊन आलात की काय तुम्ही इथं? ओके क्या बात आहे. सासू आणि आता मला विचारायचं सासूबाई आता जिंकला ना हा तिला जी मिळालं काय मला मिळालं काय दोघे आम्ही शेअर करू शकतो. चल असं काही नसतं. असं काय नसतं. याच नोटवरती आता आपण जाऊया शेवटच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. मंडळी शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच पण या माझ्या सगळ्या सख्या इथे माहेरी आल्यात म्हटल्यानंतर त्यांच्याबरोबर गप्पा टप्पा तर होणारच की नाही. नमस्कार, माझं नाव अंजली अतुल गुरव आणि माहेरचं नाव अंजली दत्ताराम गुरव. ओके आणि ताई तुझं नाव सांग बरं. आता माहेरचं नाव आहे भाग्यश्री दत्ताराम गुरव आणि सासरचं नाव आहे भाग्यश्री अक्षय गुरव. गुरव एकच आडनाव. दोघी सख्या बहिणी आहोत आम्ही. मी मोठी आणि ही 4 नंबर. सख्या बहिणी आहात तुम्ही? हो. हो ओके बरं काय सांगशील तू ताई कसं झालं लग्न? भाऊजी कसे आहेत? सगळं चांगलं व्यवस्थित आहे. म्हणजे सुरुवात जशी म्हणजे आपली लग्नाची सुरुवात जशी होते म्हणजे थोडेसे हालाकीचे दिवस वगैरे सगळं त्यातून सगळं वर येऊन आता आमचा संसार खूप सुखाचा चालू आहे. अच्छा. अशी पण एक वेळ होती की म्हणजे काही घ्यायचं म्हटलं की विचार करावा लागत होता पण आता बिलकुल तसं नाही आहे. आता मिस्टरांचं अकाउंटच माझ्या हातात आहे. जे काय घ्यायचं असेल ते तू बिंदास घे. ते विचारत पण नाहीत कधी तू काय घेतलंस काय नाही घेतलंस कधीच नाही. क्या बात आहे. नशीब काढलेस पोरी. हो हो नक्कीच. मग काय तर नक्कीच, काय करतात नक्कीच. भाऊजी? सर आमचं मिस्टर कोकोनट शेल्समध्ये वस्तू बनवतात. ड्रिफ्टवूडमध्ये काम करतात. प्लस आमचं इव्हेंट मॅनेजमेंट म्हणजे बलून डेकोरेशन वगैरे बर्थडे डेकोरेशन वगैरे सगळं आम्ही करतो. ते कॉन्ट्रॅक्ट घेतात हो. अरे वा. प्लस माझं म्हणजे माझी स्वतःची कमाई मी स्वतः पण करते. अच्छा. त्यामुळे पण माझं हवं तसं मी खर्च माझा पण करू शकते मी. ओके व्हेरी गुड. पण मग असा कुठला असा प्रसंग तुला माहेरचा इथे सांगावा असं वाटतोय? सर माहेरचं म्हटलं तर आम्ही 6 भावंड 5 बहिणी आणि 1 भाऊ. तशी आमची परिस्थिती भरपूरच म्हणजे गरिबीची होती. सुरुवातीला भरपूर आम्ही म्हणजे आई वडिलांनी पण भरपूर कष्ट केले. खूप कष्टाने आम्हाला वाढवलं. आम्हाला म्हणजे मूल्य आहोत म्हणून शिक्षण कमी असं आई वडिलांनी दोघांनी पण कधीच केलं नाही. माझं ग्रॅज्युएशन झालं आहे. 2 नंबर माझी 2 नंबर बहीण टीचर आहे. 3 नंबरनी आर्किटेक्ट केलेलं. ही 4 नंबरनी प्रायव्हेट नर्सिंग केलेलं. 5 नंबरनी गव्हर्नमेंट नर्सिंग केलं आणि भाऊ पण आता 12वीला आहे. ह्या ताईशी बोलायचं. ताई ही ताई कशी आहे? नाही ते खूप शांत आहे शांत आणि आहे. प्रेमळ आहे समजून घेते. अच्छा. तिने खूप हे केलंय शिक्षणासाठी. सर माझं ना 19व्या वर्षी लग्न झालं. म्हणजे तेव्हा माझं SY BCom कम्प्लीट झालं. 19व्या वर्षी लग्न झालं. म्हणजे असं चुलत्यांनी वगैरे असं स्थळ आणलेलं. अलिबाग कधीच बघितलं नव्हतं. असा एक प्रसंग होता. म्हणजे आम्ही जनरली
मुलगा मुलीला बघायला जातो, तर आमचं अपोजिट झालेलं. आम्ही अलिबागला बघायला आलो होतो. तुम्ही अलिबागला बघायला आला होता हा. मुलाला, हो. मुलाच्या घरी. हो. मग भाऊचे पोहे वगैरे घेऊन आले होते? नाही नाही. तसं नव्हतं झालं. बघण्याचा प्रोग्राम वगैरे झाल्यावर चिकनचं जेवण होतं. अरे हे पहिल्यांदाच पाहण्याचा कार्यक्रम बघतोय मी असा की जिथे चिकन बिकन दिलेले खायला. पण जसं ताई तू म्हणाले 19व्या वर्षी तुझं लग्न झालेलं आहे, का मग 19व्या वर्षी स्वयंपाक वगैरे येत होता? नाही सर, मला स्वयंपाक एवढा येत नव्हता. सासूबाईंनी पोळ्या करायला सांगितलेला, तेव्हा स्टोव होते. तर स्टोव त्यावेळेला मला पेटवता येत होता, पण त्यावेळेला पेटता स्टोव पेटत नव्हता आणि मी पोळ्या करायला घेतल्या. तेव्हा पण म्हणजे आकार गोल येत नव्हता, पण पोळ्या केल्या त्या पण करपत होत्या. मग नंतर आत्या आली मदतीला, पण मी करपलेल्या पोळ्या आहेत ना बाजूला काढून ठेवल्या. नंतर मी घेईन या जेवताना, म्हणून मी बाजूला काढून ठेवल्या होत्या. पण आता मी स्वयंपाक खूप छान बनवते, पोळ्या पण व्यवस्थित करते. पण ज्यावेळेला तू पोळ्या करपवल्या होत्यास किंवा साधा स्टोही पेटवता येत नव्हता हा, तर त्यावेळेला मग सासरकडच्यांची काय रिएक्शन होती? नाही, त्यांना समजलं नव्हतं ही गोष्ट. या आता मी बोलते ना, याच्यातून त्यांना समजलं. पण आता सगळं व्यवस्थित हो, चालतं? सगळं ठीक आहे, सगळं ठीक आहे. आता सगळं जेवण वगैरे सगळं? हो, सगळं जेवण. ओके ताई, तुझं काय सांगशील बरं? तुझं किती वर्षी लग्न झालं? माझं 21व्या वर्षी लग्न झालं. अच्छा. हा, आणि मला पण जेवण नव्हतं येत. मला माझ्या मिस्टरांनी जेवण शिकवलं कसं बनवायचं. हे सगळंच म्हणजे सगळं तसं उलट आहे इथे. खूप छान बनवतात. अच्छा. हा, त्यामुळे नाही, मग म्हणूनच तू त्यांना आई- पसंत केलंस की काय? नाही नाही नाही. पण मला एक सांग, जसं ताई गेली होती भाऊजींना बघायला अलिबागला, तू सुद्धा अलिबागला आली होती? हो, मी पण अलिबागलाच आली होती बघायला. ताईनीच तळ माझं आणलेलं. अच्छा ताई अच्छा, म्हणजे ती अलिबागला जाऊन आधी सेटल झाली, तिथे बघितलं कोण मुलगा कोण, अरे हा चांगलाय, आणि मग बहिणीला सुद्धा बोलवून घेतलं अलिबागला. व्हेरी गुड. पण मग अलिबागमध्ये कुठे राहतात? एकाच गावात नाही ना? एकाच गावात राहतो बाजूला, फक्त एक हे सोडून घर सोडून. म्हणजे गप्पा कशा मारतात? ए ताई, काय ग बरी असता? ओके. ए ताई, जरा हे दे ग, साखर दे ग, ताई गुळ दे ग, असं नाही ना? नाही नाही पण ताई, जसं तू मगाशी म्हणालीस, तू ताईबद्दल इतकं छान बोलत होतीस आणि तू भाऊक झाली होतीस. काय इतकं भाऊक होण्याबद्दल ताईनी कसं, म्हणजे काय असं तुमचं नातं होतं? नाही, अजून पण म्हणजे मला सगळ्या गोष्टी मला पाहिजे असेल तर तिला फोन केला की ती एका गोष्टीला हजर राहते. एक फोन केला की प्रत्येक गोष्टीला ती येते सपोर्टला. तुमच्या दोघींकडे बघून असं वाटतं ना, हे बहिणींचं प्रेम असंच आयुष्यभर राहू दे. खरंच खूप छान वाटलं तुम्हाला दोघींशीही बोलून. आणि आता आपण जाऊया शेवटच्या खेळाकडे. आणि पुन्हा एकदा माझ्या सख्यांबरोबर गप्पा टप्पा झाल्यानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या या शेवटच्या खेळाला, कारण त्या खेळातूनच होणार आहे आजच्या भागाची, हुकुमाची राणी. बऱ्याच एपिसोड नंतर असं झालेलं आहे की या शेवटच्या खेळामध्ये सून आणि सासू एकत्र आलेल्या आहेत. सासूबाई, काय वाटतं की तू जिंकणार आहे? तुला हुकुमाची राणी व्हायचंय की तुला असं वाटतं की तिने झालं तरी चालेल? ती झाली तरी चालेल. नाही, असं नसतं. खेळ आहे. चालेल. नाही, प्रत्येक वेळेला आम्ही एकत्रच असतो खेळात. कधी ती जिंकते, कधी मी जिंकते. पण आज कोण जिंकणार आहे? ती जिंकली तरी चालेल, मी जिंकते. कारण दोघांपैकी कोणी जिंकलं तरी मायक्रोवेव्ह घरीच येणार आहे. हा, ओके, हरकत नाही. पण तरी पण काय सल्ला देशील तू तुला? चालेल. तिने आम्हाला आणल्या तिथे, त्याच्यामुळे ती जिंकली पाहिजे. व्हेरी गुड. तिने बोलले म्हणून तुला असं वाटतं की तिने जिंकावं. हा. व्हेरी गुड. सुनबाई, तुला काय वाटतं? मला तर जिंकायचंच आहे. पण ह्या सगळ्या माझ्यासोबत ज्या आलेल्या आहेत ना महिला, आता ह्या अजून कमी आहेत, पण सगळ्या आहेत ना, म्हणजे काहीही असू दे, त्यांना काही एक सांगितलं ना तरी त्या पटकन तयार होतात. नुसतं रील जरी करायचं म्हटलं ना, वयस्कर असले आहेत तरी पण त्या नाचायला पण तयार असतात माझ्यासोबत. वाह, क्या बात आहे. व्हेरी गुड. अरे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दोघींनाही. आणि ताई, तुला सुद्धा. हा, होणार हुकुमाची राणी होणार ना? हो. ओके, आता शेवटचा खेळ आहे. हा, या खेळाचं नाव आहे फुंकर पिपाणीची. असं आहे का? ओके ओके, हे असं आहे. आता हे असं काय ते तुम्हाला मी सांगतो. तुमच्यासमोर पेपर कप आहे. पेपर कपवरती छोटे छोटे चेंडू आहेत. ओके, कमीत कमी वेळेमध्ये काय करायचे, अशा पद्धतीने चेंडू पाडायचे. चेंडू पाडायचे, ग्लास नाही. म्हणजे बघा, हे असं
ओके, हे अशा पद्धती. पण आता जसं झालं, हा चेंडू ह्या चेंडूला आपटला आणि तो चेंडू पडला, तर तसं नाही. तो चेंडू आम्ही मोजला जाणार नाही. सेपरेट पडले पाहिजेत चेंडू. जर तो दुसरा चेंडू काही न करता पडला तर तो चेंडू आम्ही ग्राह्य धरणार नाही. ओके, नक्की तुमच्या पाण्या तुम्हाला दिलेल्या आहेत तुमच्या समोर. ओके, तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. दुसरा चेंडू पडला नाही पाहिजे. हा, शाबास. दुसरा चेंडू पडला. 1 कमी आहे याच्यात, 1 कमी आहे. सगळ्यांचा हात वरती करायचे. ग्लास पडलेला आहे, हात वरती करायचे, पण तो ग्लास पडलेला आहे. हात वरती करायचा आहे. आणि वेळ झालेली आहे निर्णयाची. आणि निर्णय खरा तर खूप चमत्कारिक आहे आत्ताचा. सगळ्यात पहिल्यांदा खरं तर हात ह्या ताईनी वरती केला होता, नंतर ह्या ताईनी केला होता आणि ही ताई शेवटची होती. पण झालंय असं की ज्या ताईंनी हात पहिल्यांदा वरती केला तिचा एक ग्लास पडला होता आणि चेंडू काही न करता पडला होता. आणि सेम तसंच ताई तुझं सुद्धा झालं होतं. त्याच्यामुळे तुम्ही जरी ताई तू पहिले आली असली तरी सुद्धा आपल्या त्या अटींमध्ये ते बसत नाही. पण ह्या ताईचे मात्र एकच चेंडू काही न करता पडला. त्याच्यामुळे ही शेवटची येऊन सुद्धा ही पहिल्या क्रमांकाची विजेती ठरलेली आहे, उपविजेती ठरलेली आहे ही ताई. आणि शेवटची विजेती ठरलेली ताई तू ताई ठरलेली आहेस. त्याच्यामुळे तुला आपण सन मराठीकडून आपण भेटवस्तू देणार आहोत. अंजली ताई, तू उपविजेती ठरली, त्याच्यामुळे तुला मिळतंय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहे, अर्थातच इंडक्शन. आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे सुप्रिया ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. ताई खूप खूप अभिनंदन तुझं. वाटलं होतं तू हुकुमाची राणी होशील? मी कॉन्फिडन्स तेवढा ठेवते प्रत्येक गेममध्ये. क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि असाच कॉन्फिडन्स सतत राहू दे ताई. खूप छान वाटलं तू हुकुमाची राणी झाली असते. बरं ताई, तू हुकुमाची राणी झालेली असतो तर असं काय तुला इथे हुकूम सोडावा असं वाटतं की जो सगळ्यांनी ऐकला पाहिजे? ज्या महिला कष्ट करतात, स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, त्यांना सुद्धा हा सन्मान मिळाला पाहिजे. अच्छा, ओके. त्यांना सुद्धा एक सन्मान मिळाला पाहिजे. त्यांच्या कष्टाची किंमत सगळ्यांनी. किंमत ठेवली पाहिजे सर्वांनी आणि केलीही पाहिजे. अच्छा, व्हेरी गुड ताई. खूप छान वाटलं आणि हा हुकूम नक्कीच सगळे पाळतील. ओके. या सगळ्या एकाच गावातल्या सगळ्या ताई म्हणजे या सगळ्या सख्या, या सगळ्या माहेरवाशिणी माहेरच्या अंगणात आल्या, सगळ्या रंगल्या, खेळल्या, बागडल्या. त्यांना त्यांच्या हक्काचा वेळ मिळावा म्हणून हा सगळा अट्टहास, हा सगळा प्रयत्न आहे. हाच आनंद महाराष्ट्रातल्या प्रत्येक ताईला देण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.